जय शनिदेव। आज खूप चांगली तिथी आहे। आज शनी अमावस्या आणि शनी जन्मदिवस शनिवार अशा 2-3 तिथी एकाच दिवशी आल्यात। असा योग 13 वर्षातून एकदा येतो। मी अबुधाबीला असतो, सुट्टीनिमित्त आले होतो आणि त्यामुळे मला ह्या योगाबद्दल कळालं आणि डॉक्टर विभूषणी दिदी त्यांच्या आश्रमाला आम्ही नेहमी भेट देत असतो। तर आमचं म्हणजे वेळेनुसार आधी जमलं होतं, हे यज्ञकुंड आधीच करायचं होतं, पण यावेळेस योगायोगाने सुट्टी पण आली, हा चांगला दिवस पण आला, त्यामुळे आम्ही सकाळपासून शनी शांती अनुष्ठान इथे आलेलो आहे। आमच्या कुंडलीतले जन्मदोष वगैरे जे असतात ते सगळे नाहीसे होतात। तर आजच्या दिवशी ॲटलिस्ट जे कोणी घरी असतील त्यांनी शनीचा महामंत्र तरी उच्चारण करावा, जरी तुम्हाला यज्ञाला जाता नाही आलं, आणि जितकं शक्य असेल तरी एखाद्या हनुमान मंदिरात किंवा शनी मंदिरात जाऊन दर्शन घ्यावं। थँक्यू। तुमचं नाव सर? मी श्रीकांत वाघ, मी अबुधाबीमध्ये ऑइल अँड गॅस फील्डमध्ये जॉब करतो आणि औरंगाबादच राहणार आहे। डॉक्टर विभूषणी यांचं शनी मंदिरात आम्ही जेव्हा पण येतो इथे सुट्टीवर तेव्हा आधी जाऊन त्यांना भेटतो। त्यांचं स्वतः आपण लक्ष असतं, आमचे कुंडलीचे सगळे दोष वगैरे त्यांच्याकडून आम्ही विचार करून घेतो आणि त्यामुळे शनी महाराजांची कृपा आहे आणि सगळं ठीक आहे। सर, बाहेर राहून सुद्धा म्हणजे एवढे चांगले विचार आहेत तुमचे धार्मिकतेचे? हे अबुधाबीमध्ये आहेत सगळे लोक स्पिरिच्युअली खूप ॲक्टिव्ह आहेत, तिथे मराठी लोकांचा खूप ग्रुप आहे। आणि आम्ही विभूषणींना एकदा बोलवलं पण होतं, आमच्या इथे कार्यक्रम केला होता, तिथे हरे कृष्णाचा खूप मोठा ग्रुप आहे आणि तिथे म्हणजे मोदींनी स्वतः उद्घाटन केलं स्वामीनारायणचं खूप मोठं हिंदू मंदिर आहे, तर त्यामुळे तिथे पण खूप धार्मिक कार्य होतात। ओके, धन्यवाद सर। नंबर